संकेश्वर येथे 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान रसिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून ही व्याख्यानमाला प्राध्यापक श्रीकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजकांनी संकेश्वर श्री विठ्ठल मंदिरात पत्रकार परिषद घेतली। सलग 5 दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत नामवंत वक्त्यांची समाज प्रबोधनात्मक व्याख्याने होणार आहेत। शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी गडिंग्लज येथील श्री अर्जुन हराडे यांचे द्वेषमुक्त समाजाची गुरुकिल्ली पसायदान या विषयावर व्याख्यान होणार आहे। रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी श्री राजा माळगी नूल यांचे आता जागे होऊया या विषयावर मार्गदर्शन होणार आहे। सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी श्री जॉर्ज क्रूज कालकुंद्री यांचे आजची तरुणाई आणि आपली जबाबदारी या विषयावर व्याख्यान होईल। मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी श्री पांडुरंग सारंग मुरगुड यांचे सुखी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर व्याख्यान होणार आहे। तर बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सौ मधुरा हराडे व सौ विशाखा जोशी गडिंग्लज यांचे द्विपात्री नाट्यमय अभिवाचन सादर केले जाणार आहे। ही सर्व व्याख्याने दररोज सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहेत। यावेळी बोलताना रसिक व्याख्यानमालेचे सदस्य श्री M.A. शिंदे यांनी सांगितले की रसिक व्याख्यानमाला गेले अनेक वर्षापासून समाज प्रबोधनाचे कार्य करत असून संकेश्वर व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। ही रसिक व्याख्यानमाला दरवर्षी समाज प्रबोधनाचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करत आहे। चालू वर्षी 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या कालावधीमध्ये ही रसिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे। या रसिक व्याख्यानमालेमध्ये दररोज सायंकाळी 6 वाजता विविध विषयांच्यावरती या ठिकाणी विविध वक्त्यांच्या माध्यमातून विचार मंथन केलं जाणार आहे। या रसिक व्याख्यानमालेला दरवर्षी श्रोत्यांचा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। चालू वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या रसिक व्याख्यानमालेला संकेश्वरसह पंचक्रोशीतील सर्व रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे रसिकच्या वतीने मी सर्वांना आवाहन करीत आहे। पत्रकार परिषदेला पुष्पराज माने, अरविंद कुराडे, अप्पा मोरे, राजू जाधव, अशोक जाधव, दुंडाप्पा वाळकी तसेच दैनिक सकाळचे पत्रकार आनंद शिंदे आणि दैनिक लोकमतचे विलास घोरपडे यांच्यासह रसिक व्याख्यानमालेचे सदस्य उपस्थित होते।